यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। जय पवार यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा होती असं जय पवार म्हणालेत आणि त्यामुळेच आता इच्छा फक्त अजितदादांसाठी होती, इतर कुणासाठी नाही असं रोहित पवार यांनी जय पवार यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया दिली आहे। जय पवार म्हणालेले होते की सुप्रियाताईंनी आता मुख्यमंत्री व्हावं 2029 ला अशी सगळ्यांची इच्छा आहे, पण त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा होती, पण त्यानंतर कुणासाठीही आमची अशी इच्छा नाहीये असा प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। जय पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याला प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी हे मोठं विधान केलेलं आहे। जय पवार म्हणालेले होते की सुनेत्रा पवार या प्रचंड कष्ट घेत आहेत, तसेच अनेक बारामतीकरांची इच्छा होती की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, तर आता वाटतंय की सुनेत्राताईंनी मुख्यमंत्री व्हावं। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। आमची इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा। आमची इच्छा कोणासाठी होती तर अजितदादांसाठी होती। त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। तर 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य जय पवार यांनी केलंय आणि दरम्यान काही दिवसांपूर्वीच बच्चू कडूंनी देखील असंच विधान केलेलं होतं। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं। मी शिवसेनेचा असल्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री करा असं म्हणणार, भाजपचे लोक फडणवीसांना मुख्यमंत्री करा असं म्हणतील। आपल्या नेत्याला सीएम पदी बसवण्याचं स्वप्न पाहण्यामध्ये गैर काय असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। मी शिवसेनेचा आहे आणि शिवसैनिक म्हणून माझा विचार तर शिंदे साहेबांप्रती प्रामाणिक आणि तेवढ्या स्पष्ट राहणार आहे। त्याच्यानं असं कोणी म्हणणार का भाजपचे लोक का आम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू, ते म्हणणार देवेंद्रजीला करू, आम्ही म्हणतोय शिंदे साहेबांना करू। त्याच्यात गैर काय आहे, काय वाईट आहे? काही लोकांना त्याचं वाईट वाटलं असेल, पण प्रत्येक पक्षानं आपापल्या नेत्यांचं स्वप्न पाहू नये, जर गैर असेल तर मग टीका करावी।